नमस्कार. मागे आपण मार्चमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. तेव्हा बागांच्या छाटण्या चालू होत्या नेमक्या. अल निनोबद्दल तेव्हा मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपले बरेचसे फॉलोअर्स वाढले. त्यांनाही परत अल निनो म्हणजे काय हे समजण्यासाठी आणि आपल्याला परत रिव्हिजन होण्यासाठी हा व्हिडिओ मी परत बनवतोय. तर अल निनो म्हणजे काय? अल निनो म्हणजे लहान मुलगा. बाळ येशू ख्रिस्तांचा जेव्हा जन्म होत होता, तेव्हा पेरूच्या समुद्र किनाऱ्यावर काही मच्छीमारांनी असं अनुभवलं, की समुद्र फार गरम झालेला आहे आणि त्यावेळेला बाळ येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. मग त्या मच्छीमारांनी याला नाव दिलं, की अल निनो. अल निनो म्हणजे लहान मुलगा. तर हा अल निनो सक्रिय कधी होतो? हा डिसेंबरच्या काळात सक्रिय होतो आणि 2 ते 5 वर्षांनी 2 ते 7 वर्षांनी याचा कालावधी असतो सक्रिय होण्याचा. तो सक्रिय जर झाला, तर तो 12 ते 18 महिने याचा कालावधी राहतो सक्रिय झाल्यानंतर. आणि आपल्या भारताच्या वातावरणावर फार मोठा परिणाम करून जातो हा. परिणाम म्हणजे करतो असा, की काही ठिकाणी खूप पाऊस पडतो, काही ठिकाणी काहीच पाऊस पडत नाही. आता आपल्या हवामान तज्ञांनी सांगितलंय 20 तारखेनंतर मान्सूनचे वारे येतील. काही आता लोकं म्हणतील, "तू हवामान सांगायला लागला का?" तसं नाही. आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. काही हवामान तज्ञ फक्त उद्या लय पाऊस येणार आहे आणि उद्या ओढेवाले वाहणार आहे, याला काही अर्थ नाही. यावर्षी दुष्काळ आपल्याकडे जाणवणार म्हणजे जाणवणारच आहे. भारतामध्ये याचा परिणाम असा होतो, की दक्षिण साईडचे जेवढे राज्य आहे, तिथं कमी परिणाम जाणवतो. उत्तर साईडचे राज्य आहे, तिथं खूप जास्त परिणाम जाणवतो. आपण मध्य एरियात आलोय. थोडासा आपल्याला परिणाम मध्यम जाणवल. पण याच्यामध्ये होतं असं, की काही ठिकाणी डायरेक्ट खूप मोठा खंड पावसाचा पडतो. तिथं आपल्याला सावधगिरी आत्तापासूनच बाळगावी लागणार आहे. आपले द्राक्ष बाग आहे, याच्या आत्तापासूनच आपल्याला छाटण्यांचं नियोजन कोणाला पाणी कमी आहे त्यांनी आर्ली घेणं, कोणाला पाणी जास्त आहे त्यांनी थोडं लेटमध्ये जाणं. डाळिंब बाग आहे, लवकर हार्वेस्टिंगला यायला सुरुवात झाली. आता डाळिंब बागावाल्यांना बघा, ज्यांना डाळिंबाचे प्लॉट आहे, त्या डाळिंबाची साईज कमी राहिली, पण कलर फास्ट यायला लागले. याचं कारण कोणतंही झाड आपली पुढची पिढी तयार करण्याच्या मार्गावर जातं, जेव्हा दुष्काळ येणार असतो तेव्हा. आंब्याचं घ्या, जांभळाचं घ्या. यावर्षी आंब्याचं खूप जास्त उत्पादन आलं आणि खूप लवकर आंबे पिकले. आपल्याला वाटायचं आंबे थोडे लेट येतील, पण आंबे लवकर पिकले. याचं कारण कोणतंही झाड निसर्गाने असं बनवलंय, की ते आपली पुढची पिढी तयार करण्याच्या पहिलं प्राधान्य देतं. आपल्याला स्वतःला जगू का नाही याच्या काही शक्यता नाही राहत. तसंच जांभळाचं यावर्षी डायरेक्ट सडा पडलाय. एवढे जांभळं आपण कधीच बघितले नाही. यावर्षी इतके जांभळं मार्केटमध्ये आले किंवा सगळीकडे जांभळांना खूप फळं आली. याचं कारण असं, की ह्या दुष्काळाची चाहूल ह्या झाडांना, पक्ष्यांना, प्राण्यांना सगळ्यात आधी लागते. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. यावर्षी कावळ्यांनी घरटेसुद्धा अजून केले नाही. याचं कारण असं, की यावर्षी पावसाची संख्या आपल्याला कमी दिसत आहे. मित्रांनो, आपले डाळिंबाचे जे प्लॉट असतील शक्यतो लवकर खाली करून म्हणजे पुढच्या सीझनला आपल्याला मल्चिंग पेपरची तयारी करावं लागेल असा एक अंदाज आहे. कारण कोणाला काहीचे साठवणीचे पाणी आहे, काहीला पाणीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या 10 दिवसात विरेंजच्या पातळी इतक्या फास्ट कमी झाल्या, फास्ट खाली गेल्या. असं वाटत नव्हतं का? आमच्या भागात तर असं वाटतच नव्हतं यंदा विहिरी आटतील. पण इतक्या फास्ट खाली गेल्या पातळी, की शंकाच म्हणजे वाटतच नव्हती अशी शंका. एवढं खतरनाक झालं काम. धरणाच्या सुद्धा पातळी फास्ट खाली जातात अशा वेळेस. हा अल निनो आपल्याला खूप घातक ठरणार आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला तयारी ठेवायची. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.